आज आपण बनवतोय रिफ्रेशिंग ड्रिंक, ते पण कच्च्या कैरीपासून। स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मार्केटमध्ये कच्च्या कैऱ्या दिसायला चालू झालेल्या आहेत। कच्ची कैरी म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं। लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच कैरी खायला आवडते। ही कैरी आपण ह्याची मस्त रिफ्रेशिंग ड्रिंक तयार करणार आहोत। या आपल्या रिफ्रेशिंग ड्रिंकमध्ये शुगरचा वापर न करता हे ड्रिंक कसं तयार करायचं ते आपण पाहणार आहोत। त्यासाठी आपण 2 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यांचं वरचं साल काढून घेतलंय आणि ह्यांना आपण सुरीने कट करतोय। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही किसनीने किसू पण शकता। हे रिफ्रेशिंग ड्रिंक तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता। तसेच उन्हातनं आल्यानंतर पिण्यासाठी चांगलं आहे। तसेच जेवताना सुद्धा पिण्यासाठी अतिशय उत्तम रिफ्रेशिंग ड्रिंक आहे। कैरीचा आतला गर काढून झालाय। आता आपण पुदिना धुवून स्वच्छ करून त्याच्या काड्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता कोथिंबीर पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हिला अशा पद्धतीने हाताने कट करून आपण टाकतोय। भरपूर कोथिंबीर आणि भरपूर पुदिना आपण या रिफ्रेशिंग ड्रिंकसाठी वापरणार आहोत। आणि याच्यामध्ये थोडासा स्पायसीनेस येण्यासाठी आपण 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। त्यातली एक जास्ती तिखट आहे आणि एक कमी तिखट आहे। मी या रिफ्रेशिंग ड्रिंकसाठी मातीच्या घड्यातलं पाणी वापरते। तुम्ही तुमच्याकडे जर माठ नसेल तर तुम्ही फ्रीजमधलं पाणी सुद्धा वापरू शकता। अशा पद्धतीने आपण 1 ग्लास पाणी वापरतोय। मातीच्या घड्यातलं पाणी प्यायला खूपच छान लागतं। त्या मातीचा जो स्मेल आहे त्यामुळे पाणी जास्ती पोटामध्ये जातं। स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण अजून 1 ग्लास पाणी घालतोय। कन्सिस्टन्सी आपली व्यवस्थित होण्यासाठी, ज्याच्यामुळे आपली प्युरी आणि चांगली तयार होईल। आपण एक कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड तयार केलेलं आहे। साधारण एका कैरीला 1 लिटर हे प्रमाण आहे। त्या पद्धतीनं आपण पाणी घालायचे। आता आपण एका गाळणीमधून हे सर्व मिश्रण गाळून घेणार आहोत। आपण वरचा जो चौथा शिल्लक राहणार आहे तो पण वापरणार आहे। तो चौथा आपण चटणीसाठी वापरू शकतो। त्याची पण टेस्ट खूप छान येते। थोडासा आंबटपणा त्या चौथ्याचा कमी होतो, पण खायला छान लागतो। कैरीचा जो आपण आर्क या चौथ्यामधून काढून घेतलेला आहे, याच्यामध्ये फक्त आपण मीठ घालतोय। मिरचीची टेस्ट त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे आणि वेगळं काही घालायची गरज नाही आहे। आपली ही चटणी खाण्यासाठी रेडी। आपलं हे रिफ्रेशिंग ड्रिंक दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतंय आणि पिण्यासाठी तर एकदम मस्त असणारच आहे। याच्यामध्ये आपण रॉक सॉल्ट घालतोय। आंबट पदार्थांमध्ये रॉक सॉल्टची टेस्ट खूप छान येते। अशा पद्धतीनं आपलं हे थोडंसं आपण टेस्ट करून बघायचं आहे मिठाचं प्रमाण व्यवस्थित आहे का। आपण हे कॉन्सन्ट्रेटेड बनवलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता 1 ग्लास पाणी घालतोय, पण जेव्हा आपण काचेच्या ग्लासमध्ये ओतणार तेव्हा तुम्हाला जर थोडं कमी कॉन्सन्ट्रेटेड पाहिजे असेल तर पाणी मिक्स करू शकता। आपल्या चॅनलवर आपण नवीन प्रकारच्या फळांच्या फुलांच्या रेसिपीज तयार केलेल्या आहेत, ते आपण नक्की बघा। आणि आपलं चॅनलवरचे जे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि आपलं जे रिफ्रेशिंग ड्रिंक तयार केलेलं आहे ते तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे। घरी नक्की ट्राय करून बघा। आपण आता हे शुगर फ्री रिफ्रेशिंग ड्रिंक तयार केलेलं आहे, पण जर तुम्हाला थोडंसं गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखरेचा किंवा गूळ पावडरचा वापर करू शकता, ज्याच्यामुळे त्याची टेस्ट वाढेल। पण असं पण प्यायला खूप छान लागतं। एकदा नक्की ट्राय करून बघा। विदाऊट शुगर सुद्धा जबरदस्त लागतं रिफ्रेशिंग ड्रिंक। ज्याच्यामध्ये जो पुदिना कोथिंबीरीचा जो आपण वापर केलेला आहे त्यामुळे त्या ड्रिंकची टेस्ट खूप छान येते। आंबट पदार्थांमध्ये कोथिंबीर आणि पुदिना खूप छान फ्लेवर देतो। या रिफ्रेशिंग ड्रिंकला कच्च्या कैरीचं पन्हंसुद्धा म्हणू शकतो। जर अपचनाचा त्रास असेल तर अर्धा ग्लास रिफ्रेशिंग ड्रिंक आणि त्याच्यामध्ये 1 पॅकेट इनोचं जर टाकलं तर अपचनाचा त्रास होणार नाही।
यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये माठातल्या पाण्याचा वापर जास्तीत जास्त करा. फ्रीजमधलं पाणी पिल्यामुळे तहान भागत नाही, सारखं पाणी पाणी होतं. पण माठातलं पाणी पिल्यानंतर पूर्ण आपलं आतपर्यंत आपली जी हीट आहे ती कमी होते आणि आपल्या शरीरातली उष्णता कमी होऊन आपल्याला उन्हाळ्याचा त्रास कमी होतो. मग बनवणारा यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये हिरवं पन्हं, कच्च्या कैरीपासून हिरवं पन्हं बनवा आणि कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.